अ हॅपी न्यू इयर 2026 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज एका नवीन वर्षाला आपण सुरुवात करीत आहोत आणि या नवीन वर्षी दरवर्षी ख्रिस्त सभा आपल्याला पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आहे। पवित्र मरिया देवाची आई थिओटोकस हा सण साजरा करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करीत आहोत। पवित्र मरियेची देणगी ख्रिस्त सभा आपल्याला आजच्या दिवशी देत आहे। पवित्र मरियेने श्रद्धेचा जो कित्ता गिरवला आहे त्यानुसार आपण जीवन जगावे म्हणून आपल्याला पाचारण करण्यात येत आहे। ज्याप्रमाणे पवित्र मरियेने देवपुत्राच्या इच्छेला म्हणजेच देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं आणि देवाची योजना पूर्ण करण्यासाठी ती पुढे सरसावली, तसेच आपण तिचं अनुकरण करावं अशी आपल्याला शिकवण आहे। आपण जर आजूबाजूला पाहिलं तर जग या नवीन वर्षाची सुरुवात वेगळ्या प्रकारे करीत आहे। सर्वत्र जगमगाट, आवाज, गोंधळ आणि अशा या पार्श्वभूमीवर नवीन वर्ष साजरा करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला देव मंदिरामध्ये एकत्र बोलवते आणि थिओटोकसचा सण म्हणजेच देवमातेचा सण देऊन आपण परमेश्वराचे आभार मानावेत, परमेश्वराला धन्यवाद द्यावा म्हणून आपल्याला विनंती करीत आहे। पवित्र मरिया ही प्रभू येशू परमेश्वराची निवडलेली होती। परमेश्वराने तिला श्रद्धेने निवडलं होतं। ती शक्तिशाली होती, ती श्रीमंत होती, ती शिकली सावरलेली होती, ती कोणी मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातली होती म्हणून परमेश्वराने तिची निवड केली नाही, तर ती एक साधी भोळी तरुण होती आणि तिने परमेश्वराच्या इच्छेला होकार दिला आणि जो होकार तिने दिला त्या होकारामध्ये ती विश्वासू राहिली आणि तो होकार तिने शेवटपर्यंत पूर्ण केला आणि म्हणूनच परमेश्वराने जणू काही तिला उंचावलं। आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेचा स्वीकार केला पाहिजे। परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी आपण तयार असले पाहिजेत आणि परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी जणू काही या वर्षभरामध्ये स्वतःला आपण समर्पित केलं पाहिजे। पवित्र मरियेप्रमाणे आपण जेव्हा उत्सुकता दाखवतो, प्रतिसाद देतो, तेव्हा निश्चितच आपल्याला देखील परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। पवित्र मरियेचा दुसरा गुण आपल्याला ख्रिस्त सभा या दिवशी देत आहे देवाची माता म्हणून सांगत असताना, आणि तो म्हणजे पवित्र मरिया देवाची आई। ह्याद्वारे पवित्र मरियेचं जे हृदय आहे ते हृदय आपल्याला जणू काही देण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की काल्वारीच्या टेकडीवर वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी असताना प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मरियेला सांगितलं, हा पहा तुझा मुलगा संत योहान। आणि संत योहान सुवार्तिक हा जणू काही ख्रिस्त सभेचं प्रतिनिधित्व करत होता, म्हणजेच देऊळ मातेची आई म्हणून जणू काही ख्रिस्ताने तिला ती जबाबदारी सोपवली आणि संत योहानाने तिला आपल्या घरी आणलं आणि त्याद्वारे तिचा सन्मान केला। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने ख्रिस्त सभेची काळजी घेतली, प्रेषितांची काळजी घेतली, प्रेषितांच्या सुखदुःखामध्ये ती सहभागी झाली, ती त्यांच्याशी समरस झाली, त्यांच्याशी एकरूप झाली आणि आपल्याला देखील तोच संदेश जणू काही पवित्र मरिया देत आहे। 2000च्या ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की पवित्र मरियेने कशा प्रकारे देऊळ मातेची, आपल्या सर्वांची आणि मानवतेची जणू काही सेवा केलेली आहे। तिचं हृदय जे आहे ते हृदय आपल्या सर्वांना शिकवत आहे की तिचं हृदय तिने आपल्यासाठी मोकळं केलेलं आहे। तिच्या हृदयामध्ये आपल्यासाठी जागा आहे, तिचं हृदय आपल्यासाठी जणू काही व्याकुळ होतो आणि आपल्याला मदत करण्यासाठी ती उत्सुक असते। पवित्र मरियेची दुसरी गोष्ट या हृदयांकडनं शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे तिच्या हृदयामध्ये असलेली करुणा। तिच्या हृदयातली करुणा ही आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे
आपलं हृदय करुणामय करण्यासाठी ती आपल्याला जणू काही शिकवत आहे. त्याचप्रमाणे तिच्या हृदयामध्ये तिने ख्रिस्त मोठा केला, लहानाचा मोठा केला आणि तोच ख्रिस्त तिने जगाला दिला. आपण देखील आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्राधान्य देऊन या वर्षभरामध्ये तोच ख्रिस्त जगाला द्यावा म्हणून आपल्याला जणू काही ख्रिस्त सभा ही शिकवण देत आहे. देवमातेचा सन्मान करणे म्हणजेच पवित्र मरियेचं अनुकरण करून पवित्र मरियेचं जे हृदय आहे तशा प्रकारचं संवेदनशील हृदय, अ कंपॅशनेट हार्ट अँड अ हार्ट दॅट गिव्स क्राइस्ट टू अदर्स, तशा प्रकारचं हृदय आपण अंगीकारावं म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आज ख्रिस्त सभा देवमातेचा सण साजरा करीत असताना नवीन वर्ष आपल्याला जे लाभलेलं आहे त्यावर देखील आपण दृष्टिक्षेप टाकूया. गेल्या वर्षभरामध्ये परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केलेले आहेत त्याबद्दल देवाचे आभार मानूया. पवित्र मरिया हिने देखील परमेश्वराला कसं धन्यवाद दिलं आणि तिने स्तोत्र गायलं. परमेश्वराने जे महत्कृत्य केले त्याचा तिने जणू काही आढावा काय घेतला, पाठ वाचलं. तशा प्रकारे गेल्या वर्षभरामध्ये परमेश्वराने श्रद्धेच्या बाबतीमध्ये, आशेच्या बाबतीमध्ये, देवाच्या करुणेच्या बाबतीमध्ये आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि या येणाऱ्या वर्षामध्ये जो आशेचा संदेश आपण जुबली वर्षामध्ये घेतला तो आपल्याला आता पुढे चालू ठेवायचा आहे. आणि म्हणून त्या आशेमध्ये जीवन जगण्यासाठी आपण प्रभूकडे कृपा आणि शक्ती मागूया. 2026 वर्ष आपल्याकडे नवीन आव्हानं, नवीन संकल्पना, नवीन विचार घेऊन येत आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये देवाच्या शब्दावर, वचनावर विश्वास ठेवून देवाचं जे योजना आहेत त्या समजावून घेऊन पवित्र मरियेप्रमाणे त्याला सहकार्य करण्यासाठी जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराच्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण सहाय्य करतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र मरियेने कशा सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात ठेवल्या, तिने त्यावर चिंतन केलं आणि त्यानुसार तिने आपल्या जीवनाची जडणघडण केली. आपण देखील या वर्षभराची सुरुवात करीत असताना या वर्षभरात परमेश्वराच्या ज्या योजना आहेत, परमेश्वराचे जे संकल्पना आहेत ते समजावून घेऊन त्यावर चिंतन करून त्यानुसार मार्गक्रमण करावं, कृती करावी ही आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपल्या पुन्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखासमाधानाचं, आनंदाचं जावो अशा सदिच्छा मी व्यक्त करीत आहे. पवित्र मरियेचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून तिचं आपण अनुकरण करावं आणि त्याद्वारे जगाला ख्रिस्त द्यावा, जगाला आशा द्यावी म्हणून आपण प्रयत्न करूया, त्यासाठी प्रार्थना करूया. वन्स अगेन अ हॅपी न्यू इयर, अ ग्रेसफुल न्यू इयर, अ न्यू इयर ऑफ होप, अ न्यू इयर ऑफ थँक्सगिव्हिंग अँड गॉड्स ग्रेस.